आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत. हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. श्रोतेवाचा विषय आहे असाध्य आजारावर प्रभावी उपचार पद्धती होमिओपॅथी. सहभागी डॉक्टर होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर जायभाय. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं आहे. तांत्रिक सहाय्य आहे पांडुरंग टिकार आणि सादर करतेत सूरज गोळे. तेव्हा ऐकूया हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे डॉक्टर सुचेता जायभाये यांचं. डॉक्टर प्रभाकर जगन्नाथ जायभाये, MD कन्सल्टंट, होमिओपॅथ, त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटल, केडिया प्लॉट, कॉन्व्हेंट रोड, अकोला. त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटलला उपलब्ध उपचार: आमवात, संधिवात, सोरायसिस, अंगावरती पांढरे डाग असणं, कोड असणं, थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, अंगावर पित्त उठणं, पुरळ उठणं, एन्झायटी डिसऑर्डर, तसंच कॅन्सर, किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज, लंग फायब्रोसिस, ऑटोइम्युन आजार अशा सर्व प्रकारच्या असाध्य आजारांवरती उपचार उपलब्ध. त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटल, केडिया प्लॉट, कॉन्व्हेंट रोड, अकोला. अधिक माहिती करता 9440407878 तसंच 9423145018 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आज असाध्य आजारांवरती प्रभावी औषधोपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी याविषयी आपण बोलणार आहोत. तुमच्या ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता. आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर जायभाये उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम आणि नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर प्रभाकर जायभाय. त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटल हे माझं केडिया प्लॉट स्थित हॉस्पिटल आहे आणि मागील 20 वर्षापासून मी इथे रुग्णसेवा देत आहे. तुमच्या ज्या काही प्रश्न असतील त्याबद्दल आज मी तुमचं समाधान करणार आहे. सर, आपण फोन कॉल घेऊया. ओके मॅम. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. बोला मॅडम. हां बोला. हॅलो, आमचं पाय टोंग्यापासून खाली सुचतात. काय प्रॉब्लेम होतो सांगा मला, मी ऐकतोय तुम्हाला. टोंग्यापासून खाली सुचतात ते. हो बरं, आणखी काय होतंय? अजून गरम ते पावलं गरम होतात. हा प्रॉब्लेम कधीपासून आहे तुम्हाला? 10 महिने झाले सर. 10 महिने झाले. काही आजार आहेत तुम्हाला सध्याच्या स्थितीमध्ये? आहे आजार किती काही नाही, फक्त इतकंच आहे फक्त. बरं, तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन तुमची लघवीची तपासणी तपासलं सर. आता फक्त आता प्रायव्हेट वाद सुरू नाही की नाही आयुर्वेदिक, हो ते पुढे आणला 2-4. मग त्यांनी आराम पडला तुम्हाला? जरा बरं वाटून राहिलं मामुली. बरं, मग तेच औषध कंटिन्यू करायला पाहिजे. जर तुम्हाला आराम पडत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन परत एकदा सजेशन घ्यायला पाहिजे किंवा हे मोठ्या आजारात रूपांतर होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. सर ते 10 डॉक्टर बदलले आपल्याला. 10 डॉक्टर बदलले? हो, 10 डॉक्टर बदलले. बरं, मग आता माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही होमिओपॅथिक औषध घ्यावं, कारण याच्यावर पूर्णपणे जर तुम्हाला आराम हवे असेल तर होमिओपॅथी याच्यावर प्रभावीपणे काम करू शकते. ते चालू आयुर्वेदिक चालू का सर? हो, जर त्याने आराम वाटत असेल तर चालू द्यायचं, नाही तर मग येऊन डॉक्टरांना, होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटायचं. तर सुरुवातीलाच आपण हे सांगूया दुसरा कॉल येईपर्यंत की आजच्या काळामध्ये होमिओपॅथी नेमकी कोणत्या आजारांमध्ये प्रभावीपणे काम करते? तसं तर एक सांगायचं म्हणलं तर होमिओपॅथी ही सगळ्या आजारांसाठी एक प्रभावी उपचार पद्धती आहे. पण स्पेसिफिकली माझं म्हणणं राहील की जे आजार बाकी औषधांनी ठीक होत नाहीत, जसे वाताचा रुग्ण झाला म्हणजे आमवात झाला, जसे किडनीचे विकार झाले, जसं थायरॉइडचा आजार झाला, इपिलेप्सीचा आजार झाला, किडनी प्रकार झाला, की जे आजार बाकी कुठे ठीक होत नाही त्यांना तुम्ही होमिओपॅथी प्राधान्याने घ्यायला पाहिजे. अशा आजारामध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिलीफ करू शकते आणि पूर्णपणे ठीक करू शकते. हां, आपण बोलूया, पण आपण फोन कॉल घेऊया. ओके मॅम. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. काय नाव आहे आपलं? सोनाली बोरकर. मॅडम, तुमचा आवाज खूप छान आहे. धन्यवाद. मॅडम, माझ्या सरांना असा प्रश्न होता की पिरियड्सच्या दरम्यान खूप चिडचिड होते आणि पिरियड्स येऊन गेल्यानंतर पण बरेच दिवस तो त्रास होतोच, एक 5-7 दिवस. आणि त्याच्यामुळे मग काय होतं माहितीये का, त्या पिरियडच्या दरम्यान खूप निगेटिव्ह गोष्टी खूप आठवतात. किंवा कोणी कसं आपल्याला बोललं आहे किंवा ज्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो, आपल्याला वारंवार त्याच गोष्टी आठवत राहतात.
आणि त्याच्यामुळे मूड खूप खराब होतो. तर मग याच्यासाठी काही औषध उपचार आहेत का? डॉक्टर आपण काय सांगू? मॅडम आपलं वय काय आहे कळेल का मला? हो, 41. 41. तर हे एकदम कॉमन गोष्ट आहे की हा हा. एक म्हणजे 38 ते 42 या वयामध्ये किंवा 48 पर्यंत पिरियड जाण्याची सुरुवात होऊ शकते. अशा काळात त्याला प्री मेनोपॉझल सिंड्रोम म्हणतात आणि अशा काळात हे लक्षणं खूप कॉमनली जाणवतात. तर तुम्ही जे म्हणता की या जुन्या गोष्टी, वाईट घडलेल्या गोष्टी त्या वारंवार आठवतात, याच्यावर स्पेसिफिकली होमिओपॅथिक औषध दिलं जातं आणि त्यांनी हे पूर्णपणे तुम्ही रिकवर होऊ शकता आणि पुढे येणारे त्रास पण तुमचे टळू शकतात. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद सोनालीताई आपल्या सहभागासाठी. सर आपण सांगत होतो की होमिओपॅथी जी आहे ती कुठल्या कुठल्या आजारांमध्ये प्रभावीपणे काम करते. बरोबर. तर मी आधी बोलताना हे सांगत होतो की जे आजार बाकी ठिकाणी ठीक होत नसतील त्यांना तुम्ही प्राधान्य देऊन होमिओपॅथी घ्यायला पाहिजे. काय होतं, होमिओपॅथीला तुम्ही येता पण खूप वेळ करता, खूप औषध उपचार घेता आणि मग अपेक्षा ठेवता की तुमचा लवकर उपचार व्हावा. तर मग अशा वेळी तुम्हाला त्रास होतो की जर बाकीच्या पेन किलरच्या गोळ्या बंद केल्या किंवा बाकीच्या जे औषधं बंद करायला पण वेळ जातो, मग अशा वेळी ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो. तर त्यापेक्षा जे असे आजार आहेत जसं वात झालं, किडनीचे प्रकार झाले, थायरॉईड झालं, हायपरटेन्शन झालं, असे सगळे आजार तुम्ही होमिओपॅथीने पूर्णपणे ठीक करू शकता. तुम्हाला आयुष्यभर औषध गोळ्या खाण्याची गरज पडत नाही. नक्कीच. यानंतर मला हे विचारायचं आहे की कॅन्सर असेल किंवा किडनी फेल्युअरचे पण भरपूर पेशंट आपल्याला बघायला मिळतात, हार्टचे पण आहेत, लंग फायब्रोसिस यासारखे हे जे गंभीर आजार आहेत, तर यामध्ये पण होमिओपॅथी कशी काम करते आपण ते सांगूया. फार चांगला प्रश्न विचारला मॅम तुम्ही. ॲक्च्युली होमिओपॅथीचा जो उगम झालेला आहे, जो होमिओपॅथी सायन्स डेव्हलप झालेलं आहे, हे झालंच आहे की जे आजार बाकी ठिकाणी ठीक होत नाही त्यांना पूर्णपणे औषधमुक्त करण्यासाठी होमिओपॅथीचं संशोधन झालेलं आहे. हे जे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, जे फाउंडर ऑफ होमिओपॅथी होते, ते स्वतः एक MD मेडिसिन फिजिशियन होते आणि त्यांनी बघितलं की भरपूर साऱ्या आजारामध्ये काही उपचार होत नाही, फक्त आयुष्यभर आपण औषधच खात राहतो. त्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस सोडून एक संशोधन सुरू केलं आणि त्याच्यातून उगम झाला होमिओपॅथीचा. त्यामुळे जे असे असाध्य जे आजार वाटतात, जसं कॅन्सर झालं, किडनी फेल्युअर झालं किंवा किडनीचा संकोचन होणे किंवा लंग फायब्रोसिस असो, ILD असो, हे रुमॅटॉइड असो, हायपरथायरॉइड असो, अशा आजारामध्ये होमिओपॅथी चांगल्या प्रकारे उपचार करते. कारण फक्त फिजिकल नाही तर मानसिकचा पण विचार करून मग होमिओपॅथी औषध देते. आपण कॉलला उत्तर देऊया. चालेल. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी लक्ष्मी राऊत बोलते. हां लक्ष्मीताई बोला. मला माझ्या गुडघ्याचा खूप त्रास होता. हां मी होमिओपॅथिकचं औषध घेतलंय. अच्छा. त्यांचा बराच फायदा झालाय मला. बरं, चांगली गोष्ट आहे. आपल्याला काय विचारायचं आहे? मला औषध घेतल्यानंतर माझ्या तोंडात फोडं येत आहेत. त्याच्यावरती काही म्हणजे गुडघ्यांसाठी परिणाम तर झालेला आहे, पण तोंडात फोडं का येतात? हां डॉक्टर आपण काय सांगू? लक्ष्मीताई, मी एक सांगू शकतो. जर तुम्हाला होमिओपॅथिक औषधाने ऑलरेडी आराम होत आहे तर तुम्ही इकडे तिकडे कुठेही प्रश्न न विचारता तुमच्या डॉक्टरांनाच विचारावं की हे का होत आहे आणि त्याचं योग्य निराकरण सरच करतील. सरांनी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही ज्यांच्याकडनं औषध घेता आहात तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल की असं का होतं, औषध बाकीच्या याच्यावर परिणाम होतोय पण तोंडात फोडं का येतात, त्याचं काही दुसरं कारण आहे का, तर हे तुम्हाला डॉक्टरांना विचारावं लागेल. हां, आपल्याला अजून काही विचारायचं आहे? एवढंच विचारायचं तुम्हाला. हां, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. सर, गंभीर स्वरूपाचे जे आजार आहेत तर त्यांच्यामध्ये होमिओपॅथी कसं काम करते आपण याविषयी बोलत होतो. आपण बोलूया पण आधी फोन कॉल घेऊया. करेक्ट. हॅलो, बोला. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागलाय. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुरू आहे. नमस्कार मॅडम, मी मंगेश हिरळकर बोलतोय. हां मंगेश भाऊ बोला. मला सरांना असा एक प्रश्न विचारायचा होता. माझ्या मित्राचे वडील आहेत, त्यांची किडनी फेल झाली आहे, डायलिसिस सुरू आहे. या कंडिशन मध्ये होमिओपॅथिक उपचार आहे का? अच्छा. सर आपण काय सांगू, आता आपण याविषयीच बोलत होतो. मंगेश भाऊ, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. जर त्यांचं वय जास्त असेल आणि त्यांचे किडनीचं ऑलरेडी डायलिसिस सुरू आहे, क्रिएटिन कंट्रोल सुरू आहे, यासोबत जर तुम्ही होमिओपॅथी औषध सुरू केलं तर डायलिसिसचं प्रमाण हळूहळू कमी होऊन बंदही होऊ शकतं किंवा एकदम कमी होऊ शकतं आणि त्यांना पहिल्यासारखं विदाऊट डायलिसिस राहता येऊ शकतं. होमिओपॅथी यामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपचार करते. कारण जे इनक्युरेबल डिसीज आहे, जे इरिव्हर्सिबल डिसीज आहे, यामध्ये काय होतं की जसं डायग्नोसिसवरच फक्त औषध दिलं जात नाही तर रुग्णाची मानसिकता, त्याचं राहणीमान, त्याची विचारसरणी, त्याचे सगळ्या बाकी आजार, या सगळ्या गुणधर्मांना अनुसरून एक औषध दिलं जातं आणि त्यामुळे जे असे इरिव्हर्सिबल आजार आहेत ते पूर्णपणे ठीक होऊ शकतात किंवा कंट्रोल होऊ शकतात, डायलिसिस बंद होऊ शकतं. धन्यवाद.
मंगेश भाऊ, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. धन्यवाद. सर, आत्ताच आपण बघितलं की डायलिसिसवर असणाऱ्या पेशंटसाठी पण आपण औषधोपचार देऊ शकतो. तर ती काय पद्धत असेल आणि कसं त्याचा समन्वय साधला गेला पाहिजे? हां मॅडम, रेग्युलरली आम्ही ओपीडीत बघतो की असेच पेशंट आमच्याकडे येतात ज्यांचं ऑलरेडी डायलिसिस सुरू आहे, ज्यांचं क्रिएटिन 7, 8, 9, 10, 12, 14 झालेलं आहे आणि आता त्यांना रिव्हर्स करणं फार कठीण आहे. आठवड्यात 3दा 4दा 5दा डायलिसिस सुरू आहे, कधी कधी दिवसात 2दा डायलिसिस करावं लागू शकतं. तर असे रुग्ण आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही डायलिसिस एकदम बंद करत नाही किंवा कोणतेही उपचार त्यांचे बंद करत नाही. त्याच्यासोबत त्यांची हिस्ट्री घेऊन ते कसे व्यक्ती आहे, त्यांचं काय गुणधर्म आहेत, त्यांची मानसिकता कशी आहे, मानसिक स्वभाव कसा आहे, खाण्यापिण्याची पद्धत कशी आहे आणि मेन म्हणजे आजाराचं कारण काय. कारण होमिओपॅथी ही मुळापर्यंत जाऊनच ट्रीटमेंट करते. तर तो आजार का झाला, काय असं कारण होतं ज्याची कारणामुळे किडनी फेलियर झाली, या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून आम्ही तसं औषध देतो जेणेकरून तो किडनी फेलियर जो आजार आहे तो हळूहळू रिव्हर्स होईल किंवा तो कंट्रोल राहील किंवा त्यांचं डायलिसिस बंद होईल. असे खूप सारे रुग्ण आमच्याकडे आहे आणि रेग्युलरली ही प्रॅक्टिस करतो दवाखान्यामध्ये. सर, असाध्य रोग जे म्हटले जातात तर त्याच्या उपचारासंबंधी आपण काय सांगू? हां, असाध्य आजार म्हणजे सांगायचं म्हणजे असाध्य म्हणजे काय असतं, जे इरेव्हर्सिबल पॅथॉलॉजी आहे, जे बाकी सायन्समध्ये त्यांना आता लिमिटेशन आहेत. खूप सारे आजार जसं ॲटोइम्युन डिसीजेस आहे, किडनी फेलियर आहे किंवा कॅन्सर्स आहे, असे जे आजार आहेत, जसे ट्युमर्स आहेत, असे जे आजार आहेत जे ठीक होत नाही म्हणून त्यांना आपण असाध्य म्हणतो. पण होमिओपॅथीमध्ये नेमकं काय होतं, होमिओपॅथी आणि बाकी सायन्सचा एक मूळ जो फरक आहे, होमिओपॅथी हे कोणत्याही आजाराला औषध देत नाही. होमिओपॅथी ते व्यक्तीचा आजार, त्याची मानसिक स्वभाव लक्षणे, त्या व्यक्तीचं दिसणं, लुक, फिजिकल, हे या सगळ्या गोष्टीतून त्याचा अभ्यास करून एक औषध काढतं आणि त्या आजाराचं मूळ कारण शोधतं, त्यावरून औषध दिलं जातं. त्यामुळे आजाराचं नाव कोणतंही असू द्या, तुम्ही इरिव्हर्सिबल असू द्या की साधा फिवर असू द्या की एखादा मानसिक आजार असू द्या, त्या सगळ्याला होमिओपॅथीमध्ये औषध देण्याची पद्धत एकच आहे की त्या व्यक्तीचा पूर्णपणे अभ्यास करणे आणि त्याचं औषध शोधून काढणे आणि त्याच्या मूळ काजवर ट्रीटमेंट करणे. यामुळे असे जे असाध्य आजार असतात ते ठीक करणं होमिओपॅथीने शक्य होतं. म्हणजे पोट दुखतंय, डोकं दुखतंय असं नाही, तर लक्षण काय आहे, त्या व्यक्तीच्या शरीरात काय लक्षणं उत्पन्न झाली याच्यानुसार होमिओपॅथी औषध देणार आहे. फक्त लक्षणं नाही मॅम, लक्षणं तर एक भाग आहेच. लक्षणाच्या मागे तो व्यक्ती कसा आहे, त्या गोष्टीवर कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं लाईफस्टाईल कसं राहिलेलं आहे, त्याच्या आयुष्यात काय घडामोडी घडलेल्या आहे ज्या कारणामुळे तो आजारापर्यंत पोहोचलेला आहे, ते सगळं जाणून घेऊन एक औषध शोधलं जातं. ते त्या व्यक्तीचं औषध असतं, त्या आजाराचं नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती परत्वे औषध बदलतं. म्हणजे जर 2 किडनी फेलियरचेच पेशंट आले तर दोघांना वेगवेगळं औषध दिलं जातं, कारण ते 2 व्यक्ती वेगवेगळे आहेत. तर होमिओपॅथी जे सायन्स आहे फक्त आजारापुरतं नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तीचं जे स्वतःचं व्यक्तिमत्व आहे त्याचा पण आदर करून त्याचे उपचार केले जातात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण आजच्या कार्यक्रमात सांगतो आहोत. आपण फोन कॉल घेऊया. येस मॅम. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला आहे. हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम सुरू आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला, काय नाव आहे आपलं? मी संजय भाऊ बोलतो सष्टीवरून. हां, बोला संजय भाऊ. संधिवात नेमका कानं होतो आणि त्याच्यावर काय उपाय करावं होमिओपॅथिकचे? बरं, डॉक्टर साहेब सांगतात आपल्याला. एकदम छान प्रश्न आहे, जे आमच्या इंटरेस्टचे विषय आहेत ते तुम्ही विचारलेले आहे. संजय भाऊ, हा आमवात किंवा जो संधिवात हा आजार आहे, हे ॲटोइम्युन डिसीज आहे. ॲटोइम्युन डिसीज म्हणजे स्वतःची रोगप्रतिकार क्षमता स्वतःच्या विरोधात काम करायला लागते, त्याच्यामुळे हे आजार होतात आणि हे दीर्घकालीन चालणारा आजार आहे. बाकी शास्त्रामध्ये याला फक्त मेंटेन करण्याचं पद्धत आहे, पण होमिओपॅथीमध्ये याचं कारण शोधलं जातं, तुमचा स्वभाव गुणधर्म जाणला जातो आणि तुम्ही का या आजारापर्यंत पोहोचले, का हा तुम्हाला आजार झाला, त्याचं संशोधन करून याच्यावर उपचार केला जातो आणि संधिवात पूर्णपणे होमिओपॅथिक औषधाने ठीक होतो. संजय भाऊ, तुम्हाला आणखीन काही विचारायचं आहे? धन्यवाद मॅडम. हां, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण बोलत होतो की व्यक्ती परत्वे आपण त्या व्यक्तीचं कारण शोधून काढणार आहे, काय लक्षणं निर्माण झाली आहेत आणि काय आजार उत्पन्न झाला आहे आणि त्या व्यक्तीसाठीचं औषध तयार केलं जाणार आहे, कॉम्बिनेशन तयार केलं जाणार आहे. या तत्वावरती होमिओपॅथी काम करते. यानंतर मला हे जाणून घ्यायचं आहे की आपण आता ऑटोइम्युन आजारांबद्दल बोललोच, तर हे दिवसेंदिवस वाढतातच आहेत, तर याच्याबद्दल आपण थोडंसं मार्गदर्शन करूया. आजकालची जी जीवनशैली झाली मॅम, त्याच्यात समाधान कमी झालं आणि धावपळ खूप सुरू झाली. आपण रॅट रेसमध्ये दौडतोय. म्हणजे माझ्याकडे जर 20 पेशंट आहे
आणि बाकीच्याकडे जर 30 पेशंट आहे तर मी माझ्या सक्सेसचा विचार केल्यापेक्षा मी हे बघतो की त्याच्याकडे का जास्त आहे आणि ह्याच्यातून सगळ्या आजाराचं उद्भवन होत आहे. दुसरा प्रकार असा आहे की आपलं खाणं पिणं खूप बदललेलं आहे. खाण्यापिण्यात इतकं सगळं विषारी आपण खातोय हे एक कारण आहे. जीवनशैली बदलली आहे आणि या सगळ्यामुळे जो स्ट्रेस निर्माण होतो स्वतःच्या मनावर शरीरावर त्याच्या कारणामुळे खूप सारे आजार निर्माण होत आहे. एक तर एक्सेस औषधं हा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे पण आजार वाढत आहे. मी तर माझ्या रुग्णांना नेहमी सांगतो की जितके डॉक्टर वाढले तितके आजार वाढत आहेत. आधी खूप छोटे छोटे आजार असायचे, आता छोटे छोटे आजार गायब होत आहे आणि फक्त मोठे मोठे आजार दिसत आहे. मी सुरुवातीला ज्यावेळेस प्रॅक्टिसला बसलो त्यावेळेस इसबचे पेशंट असायचे, दमाचे पेशंट असायचे. आता इसब दमा दिसत नाही. आता मला रेग्युलरली रोजच्या प्रॅक्टिसमध्ये किडनी फेल्युअर, रुमॅटॉइड आर्थरायटिस, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम, कॅन्सर असे रुग्ण मोठ्या मोठ्या आजारात दिसत आहे. कारण आपण जे औषधोपचार रेग्युलरली जास्तीत जास्त करत आहे याच्यामुळे छोटे छोटे आजार दाबल्या जात आहे आणि मोठे मोठे आजार उत्पन्न होत आहे. जीवनशैली, औषधं आणि खानपिन हे कारणं आहेत या सगळे मोठे आजार होण्याची. म्हणजे यामध्ये आपल्याला कुठला बदल करणं अपेक्षित आहे सगळ्या लोकांनी? एक तर आपल्या जीवनशैलीकडे सगळ्यांनी स्वतःच्या जीवनशैलीकडे लक्ष द्यावं. आपल्या बाजूचा व्यक्ती काय करत आहे त्यापेक्षा आपल्याला काय करायला पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनावरचा स्ट्रेस थोडा कमी होईल. प्रत्येकाने आपले लिमिटेशन आणि अपेक्षा ठरवून ठेवायला पाहिजे की आपण काय करू शकतो आणि काय नाही करायला पाहिजे किंवा आपण काय नाही करू शकत. आणि थोडं खानपिन, व्यायाम याच्याकडे आणि स्पेशली झोपेकडे लक्ष द्यायला पाहिजे. आजकाल मोबाईल मीडियाचा युग आहे, आपण रात्र मोबाईल पाहत बसतो, त्याच्यामुळे झोप होत नाही. झोपेचा खूप मोठा एक फॅक्टर आहे प्रत्येक गोष्टीवर तुमचा इफेक्ट करणारा. तुमच्या खानपिन, झोप आणि तुमचे हे बाकी जे स्ट्रेस आहे याला तुम्ही मॅनेज करायला पाहिजेत. रेग्युलरली अर्धा घंटा 45 मिनटं व्यायाम करायला पाहिजे. थोडंसं खाण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बाहेरचं खाणं थोडं बंद करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या हेल्थवर चांगला इम्पॅक्ट होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. सर, आपण पाहतो की बरेचसे पेशंट जे असतात BP असतील किंवा आणखीन कुठल्या कारणाचे वर्षानुवर्षे त्यांचं औषध सुरू असतं. बरेचदा हे असं औषध चालू करण्याआधी त्यांना भीती पण असते, पण एकदा सुरू केल्यावर त्यांना त्याचीही सवय होते. तर अशा आजारांमध्ये असे काही जे आजार आहेत की जिथे सतत औषध घेणं सुरू आहे, तर होमिओपॅथीने याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का? त्यांचं हे जे औषधांवरती अवलंबून राहणं आहे हे कमी केलं जाऊ शकतं का? खूप छान प्रश्न मॅम. ॲक्च्युली होमिओपॅथी जे संशोधन मी आधी सांगितलं डॉक्टर हॅनिमल यांनी यासाठीच रिसर्च करून होमिओपॅथीची डेव्हलपमेंट केलेली आहे की जे आजार औषध घेऊन पण ठीक होत नाही आणि आयुष्यभर आपल्याला औषधं खावं लागतात, अशा आजारासाठीच मूळ होमिओपॅथीचं हे संशोधन झालेलं आहे. अशा सगळ्या आजारांना जर तुम्ही होमिओपॅथिक औषधं घेतले तर तुमचे औषधं बंद होतात. एकदम बंद करायचे नसतात औषधं की डॉक्टरकडे तुम्ही आले आणि फर्स्ट डेलाच तुम्ही BPची गोळी बंद केली किंवा थायरॉईडची गोळी बंद केली, असं होत नाही. तुम्ही होमिओपॅथिक औषधं सुरू करा. सोबत डॉक्टर सांगतील त्या सल्ल्यानुसार तुमची औषधं हळूहळू कमी होतील. ते टॅपर करता येतात आणि पूर्णपणे बाकीचे औषधं सोबत होमिओपॅथिक औषधसुद्धा बंद होतं आणि तुम्ही निरोगी राहू शकता. यासाठी होमिओपॅथी खऱ्या अर्थाने काम करते. यानंतर मला हे विचारायला आवडेल की होमिओपॅथी औषध जे आहे ते नेमकं कसं काम करतं शरीरामध्ये? जे होमिओपॅथिक औषध देण्याची पद्धत आधी मी सांगतो आणि मग काम कसं करतं हे सांगतो. होमिओपॅथी देण्याची पद्धत मी आपण कॉल घेऊया. हॅलो. हां, हॅलो डॉक्टर. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. बोला. हां मॅडम, मी सचिन पुरी बोलतो. हां सचिन भाऊ बोला. तो मला एक त्रास आहे. हां विचारा. आपला हिवाळा ज्यावेळेस थंड ऋतू असतो ना, हिवाळा पावसाळ्याचा, तर त्यावेळेस मला असं म्हणजे पूर्ण अंगातून असं पित्त होतं नाही, पूर्ण अंगातून आग होतं, असं पूर्ण अंग खाजवतं आणि काही सुचत नाही मला. बरं डॉक्टर मी साहेब, औषध गोळ्या मला नेहमी घ्यावं लागतात, पण ते शेवटी जे तेच होतं. असं मला सरांना विचारायचं की त्यासाठी काय करायला पाहिजे. एकदम चांगला प्रश्न आहे सचिन भाऊ तुमचा. थंडीच्या ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुमच्या अंगावर खाज येते आणि कदाचित लाल लाल धडधड येत असतील, त्याला पित्त म्हणतो आम्ही, इंग्लिशमध्ये त्याला अर्टिकेरिया म्हणतात. अर्टिकेरियासाठी तुम्ही एखादी मेडिकलवर जाऊन गोळी खाल्ली की तुम्हाला अर्धा पाऊण घंट्यात आराम पडत असेल. गोळीची ऍक्शन संपली की परत तो आजार येत असेल. याला जर प्रॉब्लेम तोच होतो, उन्हात गेलं की जास्त होतं सर. करेक्ट, बरोबर. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमच्या आसपासला जे होमिओपॅथिक डॉक्टर असतील त्यांना जाऊन तुमची पूर्ण हिस्ट्री द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडून तुम्ही औषधोपचार करून या आजारातून पूर्णपणे मुक्त व्हायला पाहिजे. पूर्णपणे मुक्त होऊ शकतो सर याच्यातून? 100% तुम्ही या आजारातून पूर्णपणे मुक्त होता. त्यासाठी कुठे जावं लागेल ना? जिथे आजूबाजूला जे होमिओपॅथिक डॉक्टर असतील चांगले त्यांच्याकडे जाऊन पण ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. बरोबर, ओके सर. सचिन भाऊ तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हो सर, ठीक आहे.
सर, होमिओपॅथी काय काम करते तर तुम्ही सांगणार होतात की औषध कुठल्या प्रकाराने दिलं जातं. जेव्हा एखादा रुग्ण कोणत्याही आजारासाठी आमच्याकडे येतो, आजाराची लक्षणं आम्ही घेतो आधी, त्याच्यासोबत सोबत त्याचा स्वभाव गुण कसा आहे तो जाणतो, आजाराचं कारण काय ते जाणतो, तो व्यक्ती दिसतो कसा हे पण फार महत्त्वाचं असतं, त्या व्यक्तीच्या रिॲक्शन ॲक्शन कशा असतात हे पण जाणतो. यावरून आम्ही एक टोटॅलिटी बनवतो आणि त्याला सजेस होमिओपॅथिक औषध शोधून काढतो. ते औषध दिल्यानंतर त्या औषधं आमचे पोटातून काम करत नाहीत. औषधं दिल्यानंतर ज्या नर्व असतात म्हणजे जिभेवर टाकल्याबरोबर औषधाचं सेकंदामध्ये काम सुरू होतं आणि हे औषध ज्यावेळेस काम करतं ते सिमिलिया सिमिलेबस क्युरेंटर हा आमचा सिद्धांत आहे. म्हणजे जशास तसे ज्या प्रकारचा आजार आहे त्या प्रकारचं औषध असं दिलं जातं सेम लक्षणावर. आणि ते आजार ज्यावेळेस काम करतं ते शरीराची जी प्रतिकार क्षमता आहे, जो व्हायटल फोर्स आम्ही होमिओपॅथीमध्ये त्याला व्हायटल फोर्स म्हणतो, त्या व्हायटल फोर्सला बूस्ट करतो. व्हायटल फोर्सला बूस्ट करणं म्हणजे काय, तुमची जी प्रतिकार क्षमता आहे त्याला वाढवणं आणि मग बाकीचं सगळं काम तुमचं शरीर स्वतः करतं. म्हणजे तुमच्या फक्त इम्युन सिस्टीमला सपोर्ट करण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन करतं, बाकी सगळं ठीक होण्याची प्रोसेस हे शरीर स्वतःहून करतं. सर, महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला इथे की तुम्ही सांगितलं की जिभेवर टाकल्या टाकल्या ते औषध त्याचं काम चालू करतं आहे, तर अशा वेळेला होमिओपॅथी औषधासाठी म्हणून काही पथ्य आहेत का? हो मॅम, आमच्या पहिल्यापासून दिलेल्या याच्यात प्रोटोकॉलमध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही कॉफी नाही प्यायला पाहिजे, तुम्ही घरामध्ये तुमच्या आसपासला कापूर नाही जाळायला पाहिजे आणि ज्यात मेन्थॉल किंवा थंडाई असे जे प्रकार असतात त्या गोष्टी तुम्ही जसं परफ्यूम झालं, बाम झाले, अशा गोष्टी तुम्ही वापरायला नाही पाहिजे. हे सगळे 3 पथ्य औषधासाठी नेहमी करता असतात. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत सर आपण काय सांगू की जेवणाच्या आधी आपण औषध घेतलं पाहिजे का, किंवा औषध कोणत्या वेळेला घेतलं पाहिजे नेमकं? याचं मूळ कारण असं असतं की होमिओपॅथिक औषधं खूप कमी प्रमाणात कमी पॉवरची असतात आणि ते जिभेवर काम करतात. त्यामुळे कोणत्याही बाकीच्या स्ट्रॉंग टेस्टमुळे औषधं डिस्टर्ब होऊ नाही यासाठी आम्ही प्रिकॉशन म्हणून औषध घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर 1 घंटा तुम्ही काही खाऊ पिऊ नाही असं सांगतो. म्हणजे उपाशीपोटी औषध घेण्याची गरज नाही आहे किंवा सकाळी उठल्या घ्यायची गरज नाही आहे, पण औषध घेण्याच्या आधी आणि नंतर 1 तास तुम्ही काही खायला प्यायला नाही पाहिजे. याचं कारण की औषधाची ॲक्शन डिस्टर्ब व्हायला नको. सर, जाता जाता आणखीन आपण एक महत्त्वाची गोष्ट सांगूया की जो गैरसमज असतो बऱ्याच जणांच्या मनामध्ये की होमिओपॅथी औषध खूप हळूहळू काम करतं, खूप उशिरा रिझल्ट मिळतो, तर त्या बाबतीत आपण काय सांगू? आता मॅडम हा प्रश्न खूप म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेला आहे, पण आता बऱ्याचशा रुग्णांचं याच्यावर समाधान झालेलं आहे. कारण आम्ही जे मूळ ॲक्यूट आजार बघतो, जसे तापाचे पेशंट आहेत, 104 पेशंट फिवरचा पेशंट येतो, याला काय आम्ही वेळ लावत नाही. जसं ॲक्यूट आजार असेल तर आम्ही 8 तासात, 6 तासात, 12 तासात, 24 तासात रिझल्ट देतो. ॲक्यूट अपेंडायसायटिस असेल ते आम्ही लगेच रिलीव्ह करतो. जसं स्टोनचं पेन असतं, पोटदुखी असते स्टोनची, याला पण आम्ही फार रिलीव्ह देतो. हेडेक असतील, डायरिया असतील, या आजारांना कुठलाही वेळ लागत नाही. जे ॲक्यूट प्रकारचे आजार असतात, जे तात्पुरते आजार असतात, हे पटापट ठीक होतात. पण जसं असाध्य आजार असतात त्यांना जो वेळ द्यायचा, कारण आम्ही मुळापर्यंत जाऊन ट्रीटमेंट करतो, त्या रुग्णाच्या आजाराचं कारण शोधतो आणि तिथून सुरू करतो. त्यामुळे हे तात्पुरता रिलीफ नसून फक्त सिम्पटम जाणे म्हणजे आराम नाही आहे. होमिओपॅथीमध्ये हॅनिमन साहेबांनी पहिल्याच अफॉरिझममध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टरचं मेन काम काय आहे, तर त्याची जी हेल्थ आहे ती जशीच्या तशी रिस्टोअर करून देणे, त्याला म्हणतात क्युअर. म्हणजे तुम्ही जसे आधी हेल्दी होते तसे, फक्त तुमची गुडघेदुखी गेली म्हणजे पेन गेला म्हणजे तुम्ही ठीक झाले असं नाही. औषध बंद केल्यानंतर सुद्धा तुम्ही तसेच निरोगी राहिले पाहिजेत. आणि जसे तुम्ही आधी हेल्दी होते, तुमची एनर्जी होती, जसं तुमची काम करण्याची शैली होती, चिडचिडपणा नव्हता, असे तुम्ही जर झाले तरच तुम्ही निरोगी झाले. दुखणं गेलं म्हणजे नाही. त्याच्यामुळे जो वेळ लागतो क्रॉनिक डिसीजमध्ये तो लागणारच आहे आणि तो डॉक्टरला द्यायलाच पाहिजे. नक्कीच, म्हणजे आपण असाध्य असे जे आजार आहेत त्यामध्ये प्रभावी अशी औषधोपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी असं सांगू शकतो. मला शेवटी जाताना तुम्हाला एक सांगायचं आहे, जे आमचे होमिओपॅथी फाउंडर आहे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, त्यांनी म्हटलेलं आहे एकदम सुरुवातीला, डेअर टू बी वाईज. याचा अर्थ काय होतो, म्हणजे फक्त शहाणं होणं नाही तर सत्यासाठी उभं राहण्याची आणि योग्य उपचार निवडण्याची हिंमत ठेवणं म्हणजे डेअर टू बी वाईज. आणि हे त्यांनी ज्या काळात होमिओपॅथीचा शोध लागला त्यावेळेस त्यांनी हे सांगितलेलं आहे, कारण त्यावेळेस त्यांना खूप संकट आले, खूप प्रतिकूल परिस्थिती होती आणि तशीच प्रतिकूल परिस्थिती आज नाही आहे. तरी पण तुम्ही हे डेअर टू बी वाईज असलं पाहिजे. ज्या आजारासाठी जे सायन्स महत्त्वाचं आहे त्या सायन्सला तुम्ही अप्रोच केला पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. आणि थँक्यू, धन्यवाद मॅडम, तुमचं सुद्धा आणि श्रोत्यांचं सुद्धा. आणि नक्कीच मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण श्रोत्यांच्या प्रश्नांना जी उत्तरं दिली, शंकांचं जे समाधान केलं ते पूर्णतः समाधानकारक असं होतं. श्रोते हो, आपण पुढच्या कार्यक्रमात भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं डॉक्टर सुचेता जायभाये यांचं. डॉक्टर प्रभाकर जगन्नाथ जायभाये, MD कन्सल्टंट, होमिओपॅथ, त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटल, केडिया प्लॉट, कॉन्व्हेंट रोड, अकोला. त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटलला उपलब्ध उपचार: आमवात, संधिवात, सोरायसिस, अंगावरती पांढरे डाग असणं, कोड असणं, थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, अंगावर पित्त उठणं, पुरळ उठणं, एन्झायटी डिसऑर्डर, तसंच कॅन्सर, किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज, लंग फायब्रोसिस, ऑटोइम्युन आजार अशा सर्व प्रकारच्या असाध्य आजारांवरती उपचार उपलब्ध. त्रिमूर्ती होमिओपॅथिक हॉस्पिटल, केडिया प्लॉट, कॉन्व्हेंट रोड, अकोला. अधिक माहिती करता 9404078878 तसंच 9423145018 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. श्रोत्यो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात असाध्य आजारांवर प्रभावी उपचार पद्धती होमिओपॅथी याविषयी माहिती दिली. सहभागी डॉक्टर, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर जायभाये. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं होतं. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं होतं आणि सादर करते होते सूरज गोळे.